एक सिक्रेट मिशन, एक धोकादायक केसेट आणि अनेक चेहऱ्यांमागे लपलेले खरे चेहरे. जो खबरी वाटतो तो खबरी नसतो आणि ज्याच्यावर विश्वास असतो तोच विश्वासघात करतो. सीएमच्या खुर्चीसाठी सुरू असते एक जीवघेणा खेळ. राजकारण, गुन्हेगारी आणि देशद्रोह यांचा संगम. कोण जिंकणार, कोण हरणार, हे आहे या वेब सिरीजचं रहस्य. जे उघडताना प्रत्येक क्षणावर तुमचा श्वास रोखून धरला जाईल. स्वागत आहे मंडळी चित्रपट व्याख्याती या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण खाकी द बंगाल चॅप्टरचा पार्ट 2 एक्सप्लेन करणार आहोत. याचा पहिला भाग मी आधीच माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे, जो तुम्ही सहज पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये देईल. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. वेब सिरीजमध्ये पुढे आपण पाहतो की सागर दीपाजवळ येतो आणि दीपा व तिच्या भावाला सांगतो की तुम्ही काही दिवसांसाठी बाहेर निघून जा, कारण रणजित सहजासहजी थांबणारा नाही. सागर दीपाला आपल्या बहिणीसारखं मानतो, पण दीपाचा भाऊ म्हणतो की आपण पोलिसात तक्रार दाखल केली पाहिजे. मात्र सागर याला कडाडून विरोध करतो. थोड्याच वेळात मंजुला तिथे येते, जी सागरची बायको असते. मंजुला सुद्धा सागरला सांगते की आपण पोलिसात तक्रार केली पाहिजे, पण सागर अजूनही याला विरोध करतो, कारण त्याच्या राजकीय करिअरवर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून तो दीपा आणि तिच्या भावाला अंडरग्राऊंड होण्यास सांगतो. यामुळे मंजुला सागरला खूप सुनावते की जर दीपाच्या जागी मी असते तर तू काय केलं असतं. हे ऐकून सागर निघून जातो आणि तो कोणाशी तरी बोलत असतो. पण तो जेव्हा रस्त्याने जात असतो तेव्हा अचानक 2-3 लोक येतात आणि ते दीपाच्या घरात एक बॉम्ब फोडून तिकडून पळून जातात. हा स्फोट खूपच भयानक होता. या ब्लास्टमध्ये दीपाच्या भावासोबत मंजुलाचाही मृत्यू होतो. हा स्फोट प्रत्यक्षात रणजितने करून घेतलेला असतो आणि आता जे होणार असतं ते आणखी भयावह असणार होतं. याची माहिती अर्जुन मैत्रालाही लागलेली असते. ज्यांनी हा ब्लास्ट केला होता ते रणजितदाला ही बातमी देतात आणि हेही सांगतात की त्या घरात मंजुला देखील होती. हे ऐकून रणजित पूर्णपणे हादरून जातो. तो लगेचच सागरला कॉल करून बोलायचा प्रयत्न करतो, पण सागर आता कोणाशीच काहीही बोलायच्या मनस्थितीत नसतो, कारण आता त्याच्या डोक्यावर सुडाचं वेड सवार झालेलं असतं. सागरला काहीच कळत नाहीये. त्याच्या मनात आणि डोक्यात फक्त मंजुलाच्या ओरडण्याचे आवाज घुमत असतात. वरुण रॉय त्याला समजावतो की काहीच दिवसात निवडणूक आहे आणि जर तू काही चुकीचं पाऊल उचललंस तर तुझं राजकारण इथेच संपेल. पण सागरला आता काही फरक पडत नव्हता. वरुण रॉयने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण सागर म्हणतो, पॉलिटिक्स गेली खड्ड्यात. आता तू माझा तांडव पहा. ज्यांनी हा ब्लास्ट केला होता, सागर सर्वप्रथम त्यांचा शोध घेतो, कारण रणजित तर अंडरग्राऊंड झाला होता. सागर त्यांना शोधून काढतो आणि त्यांना एवढ्या भयानक पद्धतीने मारतो की पोलीससुद्धा ते पाहून हादरून जातात. एका बाजूला सागर रणजितदाच्या लोकांना निर्दयपणे संपवत असतो, तर दुसऱ्या बाजूला पोलीस तपास करण्यात गुंतलेले असतात आणि सागरचा शोध घेत असतात. पण सागर अजूनही रणजितदाच्या लोकांना एक एक करून मारत असतो. सागरच्या या तांडवामुळं मुख्यमंत्रीसुद्धा चिंतेत पडतो. जर हे असंच चालू राहिलं तर त्यांची पार्टी याच ठिकाणी संपुष्टात येईल. वरुण रॉयलाही याची खूप मोठी काळजी वाटत असते. आता त्यांना समजलं होतं की राज्यात लवकरात लवकर अर्जुन मैत्राला परत आणणं आवश्यक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अर्जुन मैत्राला पुन्हा नियुक्त करतात आणि त्याला लाल बाजारमध्ये परत बोलावतात, कारण अर्जुन मैत्राच एकमेव असा अधिकारी आहे जो या गुन्हेगारीला पूर्णपणे थांबवू शकतो आणि राज्यात कायदा सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करू शकतो. आता चीनाच्या सांगण्यावरून सागर रणजितदाच्या ठिकाणावर जातो. त्याला वाटतं की इथे रणजित सापडेल, पण इथे रणजित नव्हता. हा तर एक सापळा होता जो चक्क चीनानेच रचला होता, कारण चीनाने पोलिसांना सागरबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर पोलीस आणि सागर त्याच्या गटांमध्ये जोरदार फायरिंग होते. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गोळ्या झाडल्या जातात, पण अखेर अर्जुन सागरला पकडतो. त्यानंतर एक फ्लॅशबॅक सीन दाखवला जातो, जिथे रणजित आणि सागर पूर्वी एकत्र असायचे. त्यावेळी सागरने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, ज्यामध्ये त्याने सर्व गोष्टी कबूल केल्या होत्या. भागासोबत मिळून त्याने जे गुन्हे केले होते, जे बेकायदेशीर व्यवसाय होते, त्या सगळ्या गोष्टी त्याने त्या व्हिडिओमध्ये सांगितल्या होत्या. रणजित बाहेरून हे सगळं पाहत असतो आणि आश्चर्यचकित होतो की त्याचा भाऊ हे सगळं का करत आहे. तो त्याला विचारतो सुद्धा. त्यावर सागर सांगतो, हे माझं लाईफ इन्शुरन्स आहे. जेव्हा मी एखाद्या मोठ्या अडचणीत येईन तेव्हा हे कामी येईन. आणि त्याची कॅसेट तयार करून ठेवतो आणि तो त्या कॅसेटला आपल्या लाईफ इन्शुरन्स म्हणून जपून ठेवतो. ही कॅसेट तो कुठे ठेवतो हे रणजितलाही माहिती नव्हतं. आता पुढे आपण पाहतो की सागरचा एक माणूस वरुण रॉयच्या घरी पोहोचवतो आणि त्याला सांगतो की कॅसेट नक्की पहा, कारण जर तुम्ही कॅसेट पाहिली नाही तर समजून जा की आज रात्रीच तुमची पॉलिटिकल पार्टी संपलेली असेल. जेव्हा वरुण रॉय ती कॅसेट पाहतो तेव्हा त्यातून सागरने वरुण रॉय आणि त्याच्या संपूर्ण राजकीय पक्षाचा
भांडाफोड केला असतो. हे पाहून वरुणला कळून जातं की सागरला लवकरात लवकर जेलमधून सोडावं लागेल, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. दुसऱ्या बाजूला अर्जुन सागरची चौकशी करत असतो. त्याला अजिबात कल्पना नसते की काही वेळातच एक वरिष्ठ अधिकारी येणार आहे आणि सागरला तिथून घेऊन जाणार आहे. तो तर अजूनही चौकशीतच गुंतलेला असतो. थोड्याच वेळात कमिशनर भास्कर तिथे येतो. तो वरुण रॉयच्या सांगण्यावरून आला असतो आणि तो सागरला सोडण्यासाठी सांगतो. अर्जुनला हे अजिबात पसंत नसतं, पण तरीही त्याला नाईलाजाने सागरला सोडावं लागतं. आता पुढे रणजित वरुण रॉयला कॉल करतो आणि त्याच्याशी बोलतो की माझी सागरशी भेट घडवा, कारण तो या पद्धतीने सतत लपून छपून राहू शकत नाही आणि त्याच्या मनात एवढी भीती आहे की घराबाहेर पाऊल टाकायलाही तो घाबरतो. आणि तुम्ही काहीही करा, मला सेटल करा आणि मला इथून बाहेर पाठवा. पण वरुण रॉय त्याला यावर कुठलाही स्पष्ट रिस्पॉन्स देत नाही. सागरची माणसं म्हणतात की आपल्याला अंडरग्राऊंड व्हायलाच हवं, पण सागर म्हणतो आधी आपण रणजित आणि त्याच्या सगळ्या माणसांना संपवू आणि मग सगळे एकत्र अंडरग्राऊंड होऊ. या गोष्टीसाठी सगळे तयार होतात. रात्री सागर घरी झोपलेला असतो. तो खूपच उदास असतो. काही वेळाने त्याला कुणीतरी येत असल्याची चाहूल लागते. तो दुसरं कोणी नसून रणजितच असतो. रणजित त्याला हाक मारत जवळ येतो, पण तेवढ्यात सागर त्याच्या कपाळावर बंदूक ताणतो. रणजित सागरसमोर गयावया करू लागतो. तो म्हणतो, माझ्या मनात कधीच नव्हतं की दीपाच्या घरात मंजुला वहिनी देखील असतील. मला खूप पश्चाताप होतोय. तू मला आता मारून टाक, पण मी असं लपून छपून राहू शकत नाही. तेवढ्यात रणजित सागरच्या पाठीमागून हल्ला करतो आणि त्याला ठार मारतो. पण नंतर समजतं की जेव्हा वरुण आणि रणजित यांची शेवटची फोनवर चर्चा झाली आणि कॉल कट झाला, त्यानंतर वरुण रॉयने पुन्हा रणजितला कॉल केला होता. त्याने सांगितलं की रणजितला जर या सगळ्या गोष्टींपासून बाहेर जायचं असेल, इथून दूर जायचं असेल, तर त्याने सागरला मारून टाकावं आणि ती कॅसेट माझ्याकडे आणून द्यावी. रणजित यासाठी तयार झाला होता, कारण त्याला माहिती होतं की ती कॅसेट कुठे लपवली आहे. म्हणून रणजित त्या ठिकाणाहून ती कॅसेट काढून घेतो. पण आता अर्जुनला देखील या कॅसेटबद्दल माहिती मिळाली होती, कारण त्याने वरुण रॉयचा फोन टॅप केला होता. वरुण रॉय काही लोकांना रणजितकडे पाठवणार होता, कारण रणजितने त्याला एक पत्ता दिला होता, जिथे कॅसेट ठेवल्या होत्या. पण याची माहिती अर्जुन मैत्रालाही मिळाली होती. आता ही मेल आणि अरात्रिका सर्वात जवळ होते, त्यामुळे ते लगेचच रणजितदाकडे पोहोचतात. रणजितदा खूपच रागावलेला असतो आणि त्यांच्यात जोरदार झटापट होते. शेवटी रणजितदा तिकडून पळून जाण्यास यशस्वी होतो, पण त्या कॅसेट अरात्रिका आणि हिमेल यांच्या हातात लागतात. आता ते कॅसेट घेऊन हेडक्वार्टर्सकडे निघाले असतात, पण मध्येच त्यांच्यावर हल्ला होतो. या हल्ल्यानंतर अरात्रिका नेमकी तशीच परिस्थिती अनुभवते जशी की सिरीजच्या सुरुवातीला तिने अर्जुनदाला कॉल करताना अनुभवली होती. अरात्रिकाने सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्या टीममध्येच कोणीतरी खबरी आहे, पण खरा खबरी दुसरं कोणी नसून अरात्रिका स्वतःच असते. सुरुवातीपासूनच आपल्याला वाटतं की खरा खबरी हिमेल आहे, पण खरी माहिती नंतर समजते की ती अरात्रिका आहे. वरुण रॉयने रणजितदासोबत डाव खेळला होता, कारण त्याला मारून टाकायचं होतं आणि त्याच्याकडून ती कॅसेट देखील हिसकावून घेतली होती. वरुण रॉय म्हणतो, तुला जे करायचं आहे ते कर. आता रणजितला वरुणला मारायचं असतं. दुसऱ्या बाजूला अरात्रिका अर्जुन सरांच्या ताब्यात असते. अर्जुन सर तिला विचारतात, हे सगळं आम्हाला समजलं आहे. तुझा कबुली जबाबसुद्धा मिळाला आहे. पण मला हे जाणून घ्यायचं आहे की तू हे असं का केलंस? तेव्हा अरात्रिका सांगते की काही महिन्यांपूर्वी एका केस दरम्यान ती एका महिलेची चौकशी करत होती. तिला मारहाण करत होती, टॉर्चर करत होती आणि त्याच टॉर्चरमुळे त्या महिलेचा मृत्यू झाला. हे पाहून ती पूर्णपणे घाबरली. तिला वाटतं की आता तिचं करिअर संपलं आणि तिचा जीवही धोक्यात आहे. त्यामुळे ती वरुण रॉयकडे मदतीसाठी गेली. पण बदल्यात वरुण रॉयने सांगितलं, वेळ आल्यावर तुला माझी मदत करावी लागेल. यासाठी अरात्रिका तयार झाली. जेव्हा योग्य वेळ आली, वरुण रॉयने अरात्रिकाची मदत घेतली. अरात्रिकाने त्याला साथ दिली आणि त्या बदल्यात तिला पैसे आणि प्रमोशनही मिळतं. म्हणून ती आपलं काम खूप नीट करत होती. पण तिला हे माहीतच नव्हतं की तिच्या कृत्यामुळे किती ऑफिसरचा बळी गेला आहे. तिला फक्त आपल्या ड्युटीची चिंता होती. पण तिच्या या निर्णयामुळे सगळा गुंता खूपच बिघडला. त्याचवेळी रणजितदा खूपच रागात होता, कारण त्याला फक्त वरुण रॉयला मारायचं होतं. तो वरुण रॉयच्या रोजच्या सवयींबद्दल माहिती घेतो की तो दररोज सकाळी जॉगिंगसाठी बाहेर जातो. रणजित ठरवतो की तो सकाळी जाईल आणि वरुण रॉयला ठार मारेल. याबद्दल माहिती अर्जुनला सुद्धा मिळते की सकाळी वरुण रॉयवर हल्ला होणार आहे. त्यामुळे त्याला वाचवण्याचं काम अर्जुन घेतो. सकाळी वरुण रॉय जॉगिंगसाठी निघतो. अर्जुन हिमेलला फोन करून सांगतो की त्याने वरुण रॉयला सिक्युरिटी द्यायला जावं. अर्जुनच्या सांगण्यावरून हिमेल त्या ठिकाणी पोहोचतो आणि त्याच्या सुरक्षा रक्षणासाठी उभा राहतो. थोड्याच वेळात तिथे रणजितदा येतो आणि वरुण रॉयच्या
दोन्ही सिक्युरिटी गार्ड्सला ठार मारतो. त्यानंतर तो वरुण रॉयवर हल्ला करून त्याला गंभीर जखमी करतो आणि अखेर त्याला ठार करतो. हिमेलने वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो वरुणला वाचवू शकला नाही. त्याने हे सगळं अर्जुनदाला सांगितलं की तो वरुण रॉयला वाचवू शकला नाही. वरुण रॉयचा मृत्यू झाल्यानं ही एक मोठी समस्या बनली, कारण तो एक मोठा मंत्री होता. ही घटना घडल्यावर अर्जुन विचार करू लागतो की आता रणजितदाला कोण संरक्षण देणार, कारण आता त्याचा मृत्यू निश्चित आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की रणजित निवेदिताच्या ऑफिसमध्ये पोहोचतो. रणजित निवेदिताला सांगतो की त्याच्याकडे अशा काही गोष्टी आहे ज्या तिला मुख्यमंत्री पदावर बसू शकतात. जसं सागरदाने स्वतःचा एक कॅसेट रेकॉर्ड करून ठेवलं होतं, तसंच रणजितही आपला एक व्हिडिओ रेकॉर्ड करणार होता, कारण त्यालाही मुख्यमंत्रीबद्दल खूप काही माहिती होती. त्याने निवेदिताला फक्त एवढंच सांगितलं की मला देशाबाहेर पाठवा आणि भरपूर पैसा द्या. त्याच्या बदल्यात मी तुम्हाला मुख्यमंत्री बनवून ठेवेन. सुरुवातीला निवेदिता तयार नव्हती, पण शेवटी ती मान्य करते. दुसरीकडे अर्जुन पाहतो की निवडणूक प्रचाराच्या 5 दिवस आधी निवेदिता ढाका, बांगलादेशला जाण्याची तयारी करत आहे. त्याला वाटतं की हे काहीतरी अजब आहे, म्हणून त्याच्या डोक्यात एक शंका येते आणि तो निवेदिताचा फोन ट्रेस करण्याचं ठरवतो, जेणेकरून त्याला कळेल की ती कोणाकोणाशी संपर्कात आहे. तेवढ्यात रणजितने आपली ओळख बनावट केली आणि तोही ढाकाला जाण्याच्या तयारीत होता. त्याच्यासोबत निवेदिताही जाणार होती. जेव्हा ते दोघं एअरपोर्टकडे निघाले, तेव्हा याची खबर अर्जुनला मिळते. अर्जुन आपली संपूर्ण टीम घेऊन एअरपोर्टकडे निघतो. त्याआधीच निवेदिताने रणजितला सांगितलं होतं की आपण एकत्र प्रवास करणार नाही. आपण एकाच फ्लाईटने जाऊ, पण वेगवेगळे राहू. रणजित सर्वांचं लक्ष चुकून बाहेर निघतो, पण निवेदिता मात्र पकडली जाते, कारण अर्जुनने तिला वेढा घातलेला असतो. अर्जुन तिला समजावतो की मी तिला एक खूप चांगली राजकारणी समजत होतो, पण तू ही बाकी सगळ्यांसारखी निघालीस. रणजित बोर्डिंग पास क्लिअर करून आत तर पोहोचतो, पण त्याच्या पाठोपाठ अर्जुनही तिथे पोहोचतो. अर्जुनने त्याला ओळखलं होतं, जरी बाकीच्यांनी त्याला ओळखलं नव्हतं तरी. त्यांच्यामध्ये जोरदार झटापट होते. रणजितने खरंच नाकीनऊ आणले होते, पण शेवटी जे व्हायचं तेच होतं, कारण शेवटी रणजितचा मृत्यू होतो. कारण त्याचे कर्मच असे होते की त्याचा शेवट असा होणं आवश्यक होतं. सिरीजच्या शेवटी आपण पाहतो की अर्जुनकडे मुख्यमंत्र्यांविरुद्ध खूप साक्षी पुरावे असतात. ते तो निवेदिताला देतो आणि रणजितचं कॅसेटही तिच्या हवाली करतो, कारण त्याला माहिती असतं की निवेदिता एक खूप चांगली राजकारणी आहे आणि ती राज्य व्यवस्थित चालू शकते. आणि याबरोबरच ही वेब सिरीज इथेच संपते. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे कंटेंट मिळत राहतील. भेटूया लवकरच एका धमाकेदार व्हिडिओसह. तोपर्यंत टाटा, बाय बाय.